नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वारकऱ्यांच्या मनात यंदा सरकारकडून मदत मिळणार की नाही अशी चर्चा सुरू होती. पण आता सरकारनं मोठा निर्णय घेतला असून आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत देण्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. सरकारकडून यंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांबरोबर येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलंय. राज्य शासनानं या संदर्भात शासन निर्णय अर्थात GR जारी केला असून प्रशासनाकडून याला मान्यताही मिळाली आहे. मागील वर्षीही अशीच मदत जाहीर करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर यावर्षी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून चरण सेवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातून निघणाऱ्या दिंड्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सेवाही त्यांना दिली जाणार आहे. या सेवेसाठी 5,000 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही तैनात करण्यात आले असून 43 ठिकाणी मुक्काम व्यवस्था आणि तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहेत. वारी मार्गावर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 6,000 पोलीस कर्मचारी, 3,200 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 6 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मार्गावर ड्रोनच्या माध्यमातून देखरेखही ठेवली जाणार आहे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.